नमस्कार मित्रांनो, आज 19 मे. लपंडावचा आजचा भाग जरा उशिरा चालाय, पण वरती टोता. मित्रांनो, लपंडावचा आजचा भाग इतका मस्त आहे की तुम्हाला बघून आज भारी वाटेल. या मनस्विनीने सखीच्या गाडीचे ब्रेक फेल करवले, तरी सुद्धा सखीचा जीव वाचलाय आणि तो कान्हानेच वाचवलाय. सखीच्या गाडीची आणि कान्हाच्या गाडीची धडक सुद्धा होते. पण बघा मित्रांनो, गौतम कान्हाला आधीच कळवतो. तर हे सगळं कसं काय झालं जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा, नाहीतर तुम्ही खूप मोठी माहिती, खूप मोठा ट्विस्ट मिस करणार. मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला, ज्या आजच्या एपिसोडची आपल्याला सगळ्यात जास्त वाट होती. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला मालिकेच्या खऱ्या रिव्ह्यू साठी सबस्क्राईब करा आणि जे आपले प्रेक्षक आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो. सकाळची वेळ असते. सखी आणि कान्हा आपापल्या घरी नाश्त्याला बसले असतात. कान्हाला सुद्धा त्याच्या घरची जी मेड आहे ती चहा आणि टोस्ट देते नाश्त्याला, आणि दुसरीकडे वेदू सुद्धा आता सखीला चहा आणि टोस्टच देते, ज्यामुळे कान्हाला सखीची आठवण येते आणि सखीला सुद्धा कान्हाचे भास होतात. तिला असा भास होतो की कान्हा तिच्या समोर आहे आणि स्वतःच्या हाताने तो तिला चहा टोस्ट भरवतोय. सखीला कान्हाची खूपच आठवण येत असते. तितक्यात काय होतं, तिथे आता वेदू येते आणि सखीला तिला काहीतरी विचारायचं असतं, म्हणून ते सखीला हाक मारते. आता सखी भानावरच येते आणि वेदूला म्हणते, हे घेऊन जा. वेदू म्हणते, पण का? ते सखी अशी डोळे काढूनच बघते वेदूकडे. तर वेदू आता गपचूपच चहा आणि टोस्ट परत नेते. सखीला आता कान्हाची आठवण येत असते, म्हणून ती खूपच अशी चिडचिड करते. तर दुसरीकडे कान्हा तो सुद्धा खूप सॅड होतो, कारण त्याला सुद्धा सखीची आठवण येते चहा आणि टोस्ट वरून. तितक्यात बघा मित्रांनो, काय होतं, इथे आता मा येतात. आता बाहेरून आले असतात. तर अपर्णाने पूर्वीच्या एपिसोड मध्ये कान्हाला सांगितलं होतं तसंच मग आता कान्हाकडे बघतात, पण काहीच न बोलता तिथून ते निघून जात असतात. आता कान्हाचं लक्ष जातं. कान्हा बिचारा लगेच उठतो आणि म्हणतो, मा काय हो, हल्ली रोज सकाळ सकाळी कुठे जाता तुम्ही? आणि आईने मला सांगितलं तुम्ही ड्रायव्हर पण सोबत घेऊन नाही जात. त्यावर आता मा थोड्या चिडतच बोलतात आणि कान्हाला म्हणतात, प्रत्येक काला उत्तर नसतं. त्यानंतर मा एक लिस्ट देतात, एक चिठ्ठी देतात कान्हाच्या हाती आणि सांगतात, हे अपर्णाची औषध आहे, सगळे संपले आहेत तर घेऊन येशील. त्यावर सगळं लिहिलंय. त्यावर आता कान्हा मला म्हणतो, मा एक विचारू का, काय झालं हो तुम्हाला? तुम्ही हल्ली आधी सारखं माझ्याशी नाही बोलत, कमीच बोलता आणि तुमच्या वागण्यातनं सुद्धा मला असा दुरावा जाणवतोय. नाराज आहात का तुम्ही माझ्यावर? त्यावर आता मा चिडतच बोलतात कान्हासोबत आणि म्हणतात, हो नाराज तर मी आहेच. हे इतक्या वर्षाच्या तपस्येनंतर जेव्हा आपलं ध्येय समोर असतं आणि ते आपल्याला मिळवताच येत नाही, तेव्हा माणूस नाराज तर होणारच. आणि ऐका मित्रांनो, मा मुद्दामच म्हणतात, तेवढ्यात आहे ना बीर, मला तू दिलेला शब्द आठवतो. देवदत्ताच्या येत्या वर्षा श्राद्धाला सरकारचा खरा चेहरा तो सगळ्यांसमोर आणणार. आता कान्हाला सुद्धा आठवतं की कान्हाने मला वचन दिलं होतं. त्यावर आता पुढे मा म्हणतात, आता तुझ्या या शब्दांवर विश्वास ठेवावा असं मला वाटलं. आता दिलेला शब्द तू पूर्ण करशील आणि जे बोलला आहेस ते पूर्ण करूनच दाखवशील ना कबीर? त्यावर आता मान डोलावतो कान्हा आणि हो असं सांगतो. आणि बघा मित्रांनो, काय होतं, आता मानचं लक्ष डायनिंग टेबलवर जातं आणि त्यांना हे दिसतं की कान्हाने टोस्ट वर असा चहा ओतलाय आणि सखीच्या आवडीच्या स्टाईलने तो चहा टोस्ट खात होता. आता हे बघून मला खूपच राग येतो आणि मा काहीही न बोलता तिथून निघून जातात. आणि कान्हाचे सुद्धा आता असेच एक्सप्रेशन्स असतात. अरे यार, बघा मित्रांनो काय होतं, किरण आता थेट घाईघाईने कबीरकडे येतो आणि म्हणतो, कबीर काय रे, फोन कुठे आहे तुझा? बंद आहे, मी केव्हापासून ट्राय करतोय. तर आता कान्हाला सुद्धा हे माहिती नसतं. कान्हा त्याचा फोन चेक करतो, तर कान्हाचा फोन खरंच डेड झाला असतो. तर कान्हा म्हणतो, हो रे, फोनच ऑफ झालाय. त्यानंतर कान्हा त्याच्या मेडला आवाज देतो, हाक मारतो आणि सांगतो फोन चार्जिंगवर लावायला. तर आपल्याला ही नवीनच मेड दाखवली आहे कान्हाच्या घरी. असो, त्यानंतर कान्हा किरणला सांगतो, किरण आता आपल्याला घाई करायला हवी आहे. काही हाती लागलंय का तुझ्या? तू काही शोधतोयस का? त्यावर आता किरण कान्हाला सांगतो, हो मी सरकारच्या त्या माणसाला शोधतोय ज्याने आम्हाला किडनॅप केलं होतं आणि तुझी माहिती काढली होती. त्यावर आता कान्हा म्हणतो, अच्छा तर तू त्या माणसाला शोधणार आहेस काय रे? तुला नाव माहितीये का त्याचं? त्यावर आता किरण म्हणतो, हो चेहऱ्यावरून ओळखेल मी त्याला. कान्हा म्हणतो, कसं, आपल्या समोर येणार आहे का? पुढे आता किरण म्हणतो, अरे त्या माणसाने आम्हाला एका गोडाऊन मध्ये नेलं होतं, ज्याच्या जवळ एक रेल्वे स्टेशन आहे, पण ते नेमकं कुठे आहे हे नाही माहिती. आता कान्हा म्हणतो, मग काय उपयोग आहे किरण? कान्हा एकदम प्रॅक्टिकली विचार करतो आणि त्यानंतर त्याच्या एकदम लक्षात येतं. कान्हा आता लगेच किरणला म्हणतो, त्यापेक्षा ना किरण तू एक काम कर, तो सचिन आहे ना, सचिन ज्याला आपण अपर्णा एंटरप्राइजेस मध्ये जॉब दिला होता, तू त्याला शोधून काढ. ते मला खात्री आहे हा जो सचिन आहे ना तो सरकारच्या माणसाला शामिल आहे. एकदा का तो सचिन सापडला तो
तो सरकारचा माणूस सुद्धा सापडेलच. त्यावर आता किरण कान्हाला सांगतो, अरे नाही रे, त्या सचिनने केव्हाचाच जॉब सोडलाय, आता कुठे शोधत बसायचं, खूप वेळ जाईल. पुढे आता कान्हा म्हणतो, अरे किरण आपल्याकडे वेळच तर नाहीये. कान्हा बरोबर डोकं लावतो आणि किरणला म्हणतो, एक काम कर, तो सचिन आहे ना, त्याचा एक फोटो बघ आणि पेपर मध्ये अशी न्यूज टाक, सचिन मिसिंग आहे म्हणून. शिवाय 1,00,000 रुपयाचं बक्षीस सुद्धा जाहीर कर. त्यामुळे काय होईल, ज्याला कोणाला तो दिसेल तो आपल्याला लगेच कळवेल. आणि एकदा का तो सचिन सापडला ना किरण, की सरकारचा माणूस आपल्याला सापडेलच असं समज. पण आता किरण म्हणतो कान्हाला, अरे कान्हा, त्यापेक्षा आपण एक काम करू, त्या माणसाचाच फोटो देऊया ना पेपरला. त्यावर बघा आता कान्हा म्हणतो, अच्छा त्याचा फोटो द्यायचा, ठीक आहे दे ना मग, आहे का तुझ्याकडे त्याचा फोटो. आता किरणच्या लक्षात येतं आणि किरण म्हणतो, नाही ना, पण कान्हा आपण त्याचं स्केच काढू शकतो. त्यावर आता कान्हा म्हणतो, किरण काय करतोयस. त्यावर किरण म्हणतो, सॉरी बरं मी त्या देतो सचिनचा फोटो आणि सोशल मीडियावर सुद्धा सर्क्युलेट करतो. किरण आता त्याचं काम करायला निघून जातो. कान्हा औषधांच्या चिठ्ठीकडे बघतो आणि म्हणतो, आईसाठी औषधं आणायला हवीत. आणि कान्हाच्या लक्षातच येत नाही की त्याचा फोन घरीच राहिलाय चार्जिंगवर. तर बघा मित्रांनो काय होतं, इथे आता सीन शिफ्ट होतो. त्या मनस्विनीने खूप मोठा प्लॅन केलाय सखीला मारून टाकण्याचा. तर ही मनस्विनी आता हॉलमध्ये येते आणि सखीकडे बघत म्हणते, सखी काय ग, काय झालंय, कसला विचार करतेयस आणि तुझा चेहरा कसा पडला. सखी असं प्रिटेंड करते की तिला काहीच नाही झालंय. सखी म्हणते, कुठे काय, सगळं ओकेच आहे. आणि या मनस्विनीच्या आता लक्षात येतं आणि मनस्विनी म्हणते, हो का ग, आई आहे मी तुझी ग, आईला सगळं कळतं. आता ही मनस्विनी सखीला म्हणते, तुला त्या कबीरची आठवण येते ना. तर हे ऐकल्याबरोबर सखी इमोशनल होते आणि म्हणते, हो पण तुला कसं कळलं. तर ही मनस्विनी म्हणते, तुला म्हटलं ना मी आई आहे तुझी, आईला सगळंच कळतं. आणि तसंही तुझं मन मी नाही ओळखणार तर कोण ओळखणार. तर मित्रांनो हल्ली आता कोणीही हे ओळखू शकेल सखीच्या चेहऱ्यावरून आणि जे परिस्थिती चालली आहे त्यावरून. त्याचाच फायदा ही मनस्विनी घेते. असो, पुढे आता ही मनस्विनी म्हणते, काय ग, काल रात्री सुद्धा तू नीट खाल्लं नाहीयेस आणि आता सुद्धा नाही खाल्लंस, चल खाऊन घे बरं. सखी म्हणते, नाही ना, मला भूक नाहीये. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, काय भूक नाहीये, अगं तुझ्या पोटात काहीच नाहीये, अशीच उपाशी झोपणार आहेस का आज. त्यावर आता सखी म्हणते, रात्री झोपताना थंड दूध पेईल ना मी. तर ही मनस्विनी म्हणते, नक्की पिशील ना. सखी म्हणते, हो ग. बघा मित्रांनो आता काय होतं, ही जी मनस्विनी आहे ही सखीला म्हणते, अरे बाई मग अशी बसून बसून नको राहूस, नको ते विचार येतात, पेक्षा तू एक काम कर, बाहेर जा आणि जाऊन फिरून ये मस्त पैकी. त्यावर आता सखी म्हणते, अगं आई माझं खरंच मूड नाहीये, मला कुठेच नाही जायचं. तर या मनस्विनीला सखीला बाहेर पाठवायचंच असतं कारण तिचा तो प्लॅनचा भाग असतो. मनस्विनी मुद्दामच सखीला म्हणते, बरं माझं एक काम करशील का, तू मार्केटमध्ये जाशील, काय आहे ना राघवच्या फोटोची फोटो फ्रेम बनवायची आहे, तू ती बनवायला टाकशील का. वर्ष श्राद्ध आहे ना त्यांचं आणि मी बघ तुझ्या फोन मध्ये ना फोटो पाठवलाय त्यांचा. सखी आता तिचा फोन चेक करते आणि म्हणते, ओके मी लगेच जाऊन येते. मी ड्रायव्हर काकांना बोलावते. सखी आता जाणार असते पण ही मनस्विनी बघा सखीला थांबवत म्हणते, अगं आपले ड्रायव्हर काका आहेत ना ते घरी गेलेत, त्यांच्या मुलीला बरं वाटत नव्हतं ना ग म्हणून गेलेत, तर तू जाऊन करून आणशील का. सखी म्हणते, ओके ठीक आहे नो प्रॉब्लेम, आलेच मी. असं म्हणत आता सखी बाहेर पडते. सखी आता पार्किंग मध्ये जाते आणि तिची गाडी घेऊन ती आता मार्केट मध्ये जाते राघवचा फोटो टाकण्यासाठी. पण बघा मित्रांनो काय होतं, सखीची गाडी जशीच पार्किंग मधून बाहेर निघते तसंच आपल्याला समजतं सखीच्या गाडीच्या मागे मनस्विनीचा गुंड लपला असतो. सखी जशीच गाडी घेऊन निघते तसंच हा गुंड बाहेर येतो आणि त्याच्या बॉसला म्हणजे सरकारला फोन करतो. ते सांगतो की काम झालंय सरकार, त्या सखीच्या गाडीचे ब्रेक फेल केलेत. तर मनस्विनीला खूप मस्त वाटतं हे ऐकून. इथे आता सीन शिफ्ट होतो, किरण त्याच्या कामाला लागलाय. किरण आता प्रिंटिंग प्रेस मध्ये जातो आणि त्याच्या एका मित्राला सांगतो, हे बघ किरण सचिनचा फोटो जो किरणच्या फोन मध्ये असतो तो फोटो तो त्या माणसाला दाखवतो आणि सांगतो, उद्या तुझ्या न्यूज पेपर मध्ये अगदी पहिल्या पानावर सचिनचा फोटो आला पाहिजे. तर आधी तर हा माणूस म्हणतो की नाही रे हे शक्य नाहीये. त्यावर आता किरण थोडी रिक्वेस्ट करतो आणि म्हणतो, अरे खूप महत्वाचं आहे रे, तुला जेवढे पैसे लागतील ना तेवढे देईल मी, फक्त हे काम कर. त्यावर आता हा माणूस म्हणतो, मोठ्या बातमीची नाही तर मोठ्या ब्रेकची गरज आहे रे मला. किरण म्हणतो, बरं देणार, एक दिवस नक्की देणार, आता माझं हे महत्वाचं काम कर. त्यावर आता हा माणूस तयार होतो आणि म्हणतो, ठीक आहे, हा जो फोटो आहे ना तो उद्या पहिल्याच पानावर छापतो, त्यासाठी जास्त पैसे लागतील, त्यामुळे पहिल्या पानाचे चार्जेस मी कळवतो तुला. आता किरणचं एक काम करून झालं असतं. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी आता गाडी चालवते. सखी आता तिच्या कार मध्ये गाणं लावते आणि सगळी रोमॅन्टिक सॉंग्सच चालू असतात. त्यामुळे आता सखी इरिटेट होते. ते सखी चिडतच स्वतःला म्हणते, काय हे जगात काय फक्त रोमॅन्टिकच गाणं आहेत का, ही नॉर्मल गाणी लोकांना बनवता नाही येत का. त्यानंतर सखीला पहिला धक्का बसतो. सखीच्या समोरून एक गाडी पास होते. सखी तिचा ब्रेक लावण्याचा प्रयत्न करते पण गाडीचे ब्रेक लागतच नाही. त्यावर हा जो माणूस आहे तो थोडक्यातच वाचतो आणि तो सखीला म्हणतो, ए बावळट,
तर गाडी चालवता येत नाही का? लायसन्स कोणी दिलं? पण आता सखीची गाडी कंटिन्यू चालत असते आणि अजिबात ब्रेक लागत नाही त्या गाडीचे. आता सखी घाबरते. सखीची गाडी पूर्णपणे आता आउट ऑफ कंट्रोल असते, इकडे तिकडे धावत असते. तर दुसरीकडे आता ही मनस्विनी आणि नंदा तिच्या खोलीत असतात. मनस्विनी तिचं लाइटर ऑन करते आणि खूपच खुश असते. ती आता नंदाला सांगते सखीला ब्रेक नसलेल्या गाडीत पाठवलं, कारण या मनस्विनीने स्वतःच सखीच्या हाती त्याच गाडीची चाबी दिली असते. पुढे आता ही मनस्विनी म्हणते आतापर्यंत त्या सखीचा जीव गेला असेल. तर ही नंदा सुद्धा घाबरते हा ऐकून, आणि नंदाला सुद्धा धक्काच बसतो. तर वाटतं आपली मुलगी एवढी पोचलेली चीज आहे. पुढे आता ही मनस्विनी म्हणते आणि आतापर्यंत निघाली असेल ती तिच्या अंतिम प्रवासाला विदाउट ब्रेक. त्यानंतर आता ही नंदा मनस्विनीकडे बघत म्हणते तुझा जो चेहरा आहे ना तो गुळासारखा गोड आहे, पण तुझं जे मन आहे ना ते आतून कारल्यासारखं कडू आहे, कडू. त्यावर सुद्धा आता ही मनस्विनी म्हणतेच नंदाला हो जशी आई तशी मुलगी. त्यावर आता ही नंदा मनस्विनीला म्हणते ए चल चल, मी वस्ताद आहे वस्ताद, आणि मी कुणालाच कळणार नाही. पण काय ग मनस्विनी, तुझा हा पराक्रम कोणाला कळला तर? त्यावर आता आपल्याला दाखवलं जातं की गौतम या दोघींचं म्हणजे नंदा आणि मनस्विनीचं बोलणं ऐकतोय, ते सुद्धा लपून. आणि ही मनस्विनी आता नंदाला म्हणते सरकारचं काम परफेक्ट असतं, परफेक्ट, आणि हे परफेक्शनच दुसरं नाव म्हणजे सरकार आहे. आता नंदा सुद्धा म्हणते खरं म्हणायचं की काय? त्यावर ही मनस्विनी म्हणते 100% खरंय, योग्य ती काळजी घेतलीये मी. पार्किंगचे सीसीटीव्ही कॅमेराज मी बंद केलेत. आता जर ती सखी मेली जरी तरी तो एक दुर्दैवी ऍक्सिडेंट असेल. तर गौतम बाहेरून हे सगळं ऐकतो आणि गौतमला थरकापच सुटतो हे ऐकून. तर ही मनस्विनी म्हणते हा मर्डर वाटणारच नाही. गौतम आता पटकन तिथून निघतो. ही नंदा आता मनस्विनीला म्हणते वाह काय डोकं लावलेस तू, अगदी माझी पोरगी शोभतेस, आलाय माझा गुण तुझ्यात. इथे आता परत सीन शिफ्ट होतो आणि सखी आता पॅनिक होते. सखी म्हणते ही गाडी थांबत का नाहीये, आता मी काय करू, ही गाडी कशी थांबेन? सखी बिचारी खूप घाबरते. गौतम आता धावतच खाली येतो आणि तो सखीला कॉल करतो. सखी आता तो फोन रिसीव्ह करते, पण गाडीची स्पीड खूपच असते, त्यामुळे आता स्पीड ब्रेकर वरून गाडी जाते. झटका लागतो आणि सखीच्या हातचा फोन खाली पडतो आणि मग सखी आणखीच घाबरते. गौतम आता म्हणतो सखी फोन का उचलत नाहीये, परत लावतो. असं म्हणत कान्हा त्याला फोन लावू का असा विचार गौतमच्या डोक्यात येतो. त्याआधी गौतमने 2-3 कॉल केले असतात सखीला, पण सखी तो फोन घेऊ शकत नाही कारण गाडीची स्पीड खूपच वाढली असते. गाडी खूपच वेगाने धावत असते. गौतमला आता खूप टेन्शन येतं आणि गौतम आता विचारातच पडतो. त्यानंतर गौतम आता कान्हाला फोन करतो, तर कान्हाचा फोन सुद्धा घरीच राहिला असतो कारण त्याची बॅटरी डेड झाली असते. कान्हाचा फोन चार्जिंगला असतो. तर गौतमला टेन्शनच येतं आणि फ्रस्ट्रेट होतो गौतम म्हणतो काय चाललंय, सखी फोन उचलत नाहीये, कबीर फोन उचलत नाहीये, सखी सोबत काही वाईट तर घडणार नाही ना, याचा विचार सुद्धा आता गौतमला येतो. गौतम आता खूपच घाबरतो. ते दुसरीकडे ही मनस्विनी नंदाला म्हणते आज तर त्या सखीच्या जीवावर नक्कीच बेतणार, आज तर तिचा जीव गेलाच म्हणून समज. त्यावर आता ही नंदा म्हणते आणि एवढं सगळं करून ती वाचली तर ही मनस्विनी नंदाला म्हणते अय शुभ बोलणाऱ्या तर म्हणे मांडवाला लागली आग, हे कसं शक्य आहे? मनस्विनी आता तिचे हात दोन्ही हाताशी मागे घेते. नंदा जवळ जाते आणि म्हणते त्या सखीच्या गाडीचे ब्रेक दोन्ही ब्रेक मी फेल केलेत. याचा अर्थ कळतोय का? अगं सखी इतकी पण प्रो नाहीये की ब्रेक फेल झालेल्या गाडीत काय करायचं हे तिला त्या वेळेला सुचेलच. त्यामुळे स्पीड मध्ये धावणाऱ्या गाडीत बसलेल्या सखीला जर स्वतःचा जीव वाचवायचा असेल एकतर तिला कोणाला तरी उडवावं लागेल, नाहीतर जाऊन कुठेतरी धडकावं लागेल. पुढे आता ही मनस्विनी म्हणते आणि पॉसिबिलिटी बघता स्पीड मध्ये असलेल्या गाडीकडे बघता ती सखी नक्कीच कुणाला तरी उडवणार. आणि हा ज्याला कुणाला ती उडवेल ना तो काही वाचणार नाही, तो जाणार डिरेक्टली ढगात आणि मग सखी कुणाला तरी मारण्याचा आरोप होणार तिच्यावर आणि ती जाणार मग जेलमध्ये. तर नंदाला आश्चर्यच वाटू लागतं मनस्विनीची एकदम अॅक्युरेट प्लॅनिंग बघून. पण मनस्विनी तोंडावर पडणार आहे बघा कसं. तर ही मनस्विनी